वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पा स्पेशल रसमलाई मोदक. अगदी 10 ते 15 मिनिटातच हे मोदक तयार होतात. तर हे मोदक कसे बनवायचे याची झटपट रेसिपी अगदी लगेचच पाहूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरी. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पा स्पेशल मोदक. हे घरी बनवलेले पनीर आहे. साधारणपणे 1 वाटी इतके हे पनीर असेल आणि वजनाच्या ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर 100 ते 150 ग्रॅम इतकं हे पनीर आहे. तर हे पनीर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी मैदा किंवा कोणतेही पीठ वापरणार नाही, तर या ठिकाणी 4 बिस्किट्स वापरणार आहे. ते आपल्या घरी सहज अवेलेबल असते. तर 4 बिस्किटाचा चुरा करून त्याची मिक्सरमधून पावडर करून घ्यायची आहे. आता एका कढईमध्ये आपण 2 चमचे तूप टाकायचं आहे. या ठिकाणी तूपच वापरायचं आहे. तेल जर वापरलं तर त्याचा तेलकट वास येतो. तर यामध्ये आपण मिक्सरमधून मऊ केलेले पनीर या तुपामध्ये टाकायचं आहे. मिक्सरमधून हे पनीर काढण्याचं कारण म्हणजे की याचा चिकटपणा येण्यास मदत होते व आपले जास्त कठीण पनीर त्याचा गोळा तयार होत नाही. तर अशा प्रकारे हे पनीर छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. तर आता आपले हे पनीर छान तुपामध्ये परतले जात आहे. तर छान तेल सुटेपर्यंत हे पनीर परतून घेतलेले आहे. तर आता यामध्ये आपण पिठी साखर ॲड करणार आहोत. आपल्याला जेवढं गोड हवं आहे त्या प्रमाणात आपण पिठी साखर घालायची आहे. या ठिकाणी मी 5 चमचे पिठी साखर घातलेली आहे. जर आपल्याला हवे असेल तर आणखीन आपण ॲड करू शकतो. यामध्ये साखर नाही घालायची, पिठी साखरच वापरायची आहे. त्यामुळे मेल्ट होण्यास मदत होते. तर या ठिकाणी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. कॉर्नफ्लॉवरमुळे हे बॅटर छान मिक्स होण्यास व लवकर त्याचा गोळा तयार होण्यास मदत होते. या ठिकाणी बिस्किटची पावडर टाकून घ्यायची आहे व तीही छान मिक्स करून घ्यायची आहे. तर पहा, खूप छान दिसत आहे. स्मेल तर घरामध्ये खूप छान येत आहे याचा. तर ही छानपैकी बिस्किटची पावडर ॲड करून झालेली आहे. थोडंसं गोड कमी असल्यामुळे आणखीन थोडीशी साखर ॲड केलेली आहे. या ठिकाणी येलो कलर टाकायचा आहे. इथे मी रसमलाई इसेन्स वापरलेला आहे. अगदी ऑप्शनल आहे. तुम्ही जर नाही वापरला तरीही चालू शकते. साधी वेलची पावडरही आपण ॲड करू शकतो यामध्ये. खूप छान टेस्ट येते. केशर मिल्क यामध्ये ॲड केलेलं आहे. ते टाकून छान हे गोळा आपला तयार करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम नेहमीच स्लो असली पाहिजे. आता मोदकाचे बॅटर ताटामध्ये छानपैकी काढून घ्यायचं आहे व ते छान थंड होऊन द्यायचं आहे. आपल्याला जर कोणते ड्रायफ्रूट ॲड करायचे असतील यामध्ये तर याच वेळेला टाकून घ्यायचे आहे. तर चेक करायचं आहे की त्याचा गोळा तयार होतोय का. पहा, खूप छान तयार झालेले आहे बॅटर. मळून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. तर आता हे थंड होऊ द्यायचं आहे. तर मळून घेतलेले आहे हे पीठ. आता हे बॅटर आपले थंड झाल्यानंतर आपण ड्रायफ्रूट टाकणार आहोत. या ठिकाणी मी फक्त पिस्ताचे काप टाकणार आहे. त्याचबरोबर गुलाब पाकळ्या, ज्या की बाजारात सहज उपलब्ध होतात, तर त्याही यामध्ये टाकणार आहे. अशा प्रकारे हे दोन्ही टाकून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर आपल्याकडे गुलाबाच्या पाकळ्या असतील तर त्या सुकवायच्या असतील तर पटकन तव्यावर गरम करायच्या, म्हणजे त्या पटकन आपल्याला वापरण्यास योग्य होते. अशा प्रकारे या मोल्डमधून आपण मोदक तयार करणार आहोत. तर मोल्डला प्रथम
तूप लावून घ्यायचं आहे आणि हे बॅटर छान मळून घ्यायचं आहे व त्या मोल्डमध्ये घालून छान मोदक तयार करून घ्यायचे आहेत। मस्तपैकी हे बॅटर तयार झालेले आहे। तर चला आता मोदक तयार करून घेऊया। तर या मोल्डमध्ये छोटा छोटा गोळा करून हा आतमध्ये घालायचा आहे व छान मोदक तयार करायचा आहे। अशा प्रकारे हे मोदक जर तुम्ही घरी करून पाहिले तर बाप्पाला तर हे मोदक आवडतीलच, मात्र लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच खूप छान आवडतील। तर अशा प्रकारे अजून एक मोदक या मोल्डमधून काढून घेणार आहे। तर या एवढ्या बॅटरमध्ये 4 ते 5 मोदक तयार होतात। जर आपल्याला छोटे छोटे मोदक 21 करायचे असेल तर चमच्याच्या साहाय्यानेही आकार देऊन तुम्ही हे मोदक तयार करू शकता। तर फ्रेंड्स, कशी वाटली ही मोदकाची झटपट रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। पहा, बाप्पाला आपल्या हे मोदक नक्की आवडतील। जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। त्यामुळे नवनवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल। पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय।